रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। खरं सांगायचं तर बारीक दिसणं ही एक सुंदर देणगी आहे, बट योग्य ब्लाउज निवडला नाही, योग्य ब्लाउज डिझाइन निवडली नाही तर आपला लुक हा डल आणि खराब दिसतो। म्हणून आज मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे की कशा प्रकारे ब्लाउज स्टिच केला तर तुम्ही साडीमध्ये एलिगंट, क्लासी आणि थोड्याशा भरदार असल्यासारख्या दिसाल। तर यासाठी आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण बोलूया फिटिंग बद्दल। अनेकदा बारीक स्त्रिया ह्या खूप टाइट ब्लाउज स्टिच करतात, त्यांना असं वाटतं की त्या ब्लाउज मध्ये आपण थोड्याशा जाड दिसू, बट तसं अजिबात नाही, ते अजिबात चांगलं दिसत नाही। जास्त टाइट ब्लाउज शिवला तर त्यामध्ये तुम्ही आणखीनच हडकुळ्या किंवा सड पातळ दिसाल। त्याऐवजी हलकासा स्ट्रक्चर असलेला, आतून नीट लाइनिंग असलेला ब्लाउज निवडा, तर तो बॉडीला व्यवस्थित शेप देतो। त्याचबरोबर तुम्ही वरच्या साइडने थोडासा हलकासा पॅडिंग सुद्धा निवडू शकता, त्यामुळे काय होतं, वरचा भाग हा बॅलन्स दिसतो। बट पॅडिंग ही खूप जास्त ब्रॉड नको, पॅडिंग ही जास्त ब्रॉड असली तर तो ओरिजिनल वाटत नाही, त्यामुळे तुम्ही सिंपल अशी फक्त वरच्या साइडला पॅडिंग ही स्टिच करून घेऊ शकता। हे नेकलाइन मध्ये तुम्ही खूप डीप नेकलाइन ही अवॉइड करा। खूप डीप नेकलाइन घेतली तर त्यामध्ये आपण अजूनच बारीक दिसतो। अनेक वेळा आपण बघतो की बॉलिवूड सेलिब्रिटींचा जो लुक असतो त्या साडीच्या लुक मध्ये खूप सुंदर दिसतात। अनेक वेळा आपण दीपिका पादुकोणी, आलिया भट्ट यांचा लुक बघतो, त्यामध्ये त्यांनी साध्या पण स्ट्रक्चर अशा नेकलाइन ह्या निवडल्या आहेत, त्यामुळे त्यांचा लुक हा खूप क्लासी दिसतो आणि सुंदर दिसतो। तर आपलंही तसंच आहे, आपण जर व्यवस्थित नेकलाइन ह्या चूज केल्या तर त्यामध्ये आपला लुक हा नक्कीच बॅलन्स आणि शेप मध्ये दिसेल। आता बोलूया स्लीव्ज बद्दल। स्लीव्ज बद्दल बोलायचं झालं तर स्लीव्ज हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे। आता जर तुमचे हात बारीक असतील तर तुम्ही पूर्णपणे स्लीवलेस ब्लाउज हा अजिबात स्टिच करून घेऊ नका। तर तुम्ही काय करू शकता, ब्लाउजला किंवा ब्लाउजच्या स्लीव्जला थोडीशी डिझाईन असेल अशा प्रकारे तुम्ही ब्लाउज हे निवडा। त्याचबरोबर तुम्ही पफ स्लीव्ज देखील स्टिच करून घेऊ शकतात। पफ स्लीव्ज हे हातांना व्हॉल्यूम देतात आणि त्यामुळे लुक बॅलन्स दिसतो आणि त्यामुळे आपला लुक हा थोडासा भरदार दिसतो। खूप पातळ आणि बॉडीला चिकटणारे फॅब्रिक जर तुम्ही ब्लाउज साठी वापरले तर ब्लाउज हा आणखीनच सड पातळ आपला लुक हा दाखवू शकतो किंवा साडीमध्ये आपण आणखीनच सड पातळ दिसू शकतो। म्हणून रॉ सिल्क, ब्रोकेड, जॅकवार्ड, बनारसी अशा प्रकारचे फॅब्रिक तुम्ही निवडा। अशा फॅब्रिकमुळे बॉडीला थोडा जाड, रॉयल आणि फिनिश लुक मिळतो। त्यामुळे तुम्ही खूप जास्त ट्रान्सपरंट किंवा पातळ जे फॅब्रिक आहे ते ब्लाउज साठी अजिबात निवडू नका। तुम्ही ब्रोकेट, वेल्वेट निवडू शकता, छान असं जाड कॉटन सुद्धा तुम्ही निवडू शकता, त्यामध्ये तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल। आता त्यानंतर आहे प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी। प्रिंट आणि एम्ब्रॉयडरी ही खूप महत्वाची गोष्ट आहे। तुम्ही बारीक असाल तर तुम्ही हेवी एम्ब्रॉयडरी, मिरर वर्क किंवा ब्रॉड प्रिंट असलेलेच डिझाईन निवडा, त्यामध्ये तुमचा लुक हा थोडासा भरदार वाटतो। आणि जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही बारीक प्रिंट वाले, स्मॉल प्रिंट अशा प्रकारचे जर तुम्ही फॅब्रिक निवडले तर त्यामध्ये तुमचा लुक हा आणखीनच बारीक दिसेल। त्यामुळे थोडं उठून दिसायचं असेल तर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंट याच्याकडेही लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे। तर ब्लाउजच्या बॅकला नॉड असेल किंवा एम्ब्रॉयडरी असेल तर लक्ष हे ब्लाउजच्या डिझाईन कडे जात नाही किंवा बॉडीचा वरच्या भागावर फोकस जात नाही, त्यामुळे तुम्ही नॉड लावू शकता किंवा बॅक साइडला छान अशी एम्ब्रॉयडरी डिझाईन ही करू शकता। त्यानंतर आहे कलर। कलर चॉईस करताना ही खूप विचारपूर्वक चॉईस करा। कधी काय होतं, खूप डार्क आणि एकाच कलरचा साडी आणि ब्लाउज असेल तर तिथे आपला लुक हा खूप जास्त स्लिम दिसतो। तर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही काय करू शकता, कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे निवडा किंवा तुम्ही ब्राईट शेड, गोल्डन टोन वापरले तर तुमचा लुक हा उठून दिसेल। आता यामध्येही सिंपल साडी असेल तर ब्लाउज थोडा हेवी ठेवणं हे कधीही चांगलं, आणि जर तुमची साडी ही डिझायनर असेल तर त्यावेळेस तुम्ही ब्लाउज हा प्लेन ठेवा। त्यानंतर सर्वात महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे कॉन्फिडन्स। आता तुम्ही कितीही सुंदर ब्लाउज शिवले किंवा कितीही महागडी साडी घेतली बट तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सच नसेल तर तो तुमचा साडीवरचा लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही। स्ट्रेट उभं राहणं, हलकीशी स्माइल ठेवणं, स्वतःवर प्रेम करणं हेच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, बारीक असणं ही कमतरता नाही, तर तुम्ही व्यवस्थित सुंदर स्टायलिंग केलं तर नक्कीच तुम्ही साडीमध्ये सुंदर दिसाल
आणि थोड्याशा भरल्यासारख्याही दिसाल. मला ब्लाउज साठी गरज आहे ती फक्त एका योग्य स्टायलिंगची. मी या व्हिडिओमध्ये खूप थोडक्यात सांगितलं आहे की बारीक मुलींनी कशा प्रकारे ब्लाउज स्टिच करावा. तुम्ही इतकंसं जरी चेंज केलं तरी तुमचा लुक हा सुंदर दिसेल. म्हणून नेक्स्ट टाइम ब्लाउज स्टिच करायला जाताना फक्त ट्रेंड बघून ब्लाउज स्टिच करू नका. तुमच्या बॉडी टाईप नुसार तुम्ही ब्लाउज हा स्टिच करून घ्या. स्लीव्ज, नेक लाईन, फॅब्रिक ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही विचारात घेतल्या तर नक्कीच साडीमध्ये तुमचा लुक हा भरदार आणि क्लासी दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाउज हा नक्की स्टिच करून घ्या. तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. तुम्ही जर माझा व्हिडिओ हा पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगितलं तर ज्या मैत्रिणींनी मला कमेंट केली आहे त्यांची नावं मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मेन्शन करेल. तर त्यासाठी कमेंट नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.